उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंनी टीका केली। काल गाजर वाटपचा कार्यक्रम झाला, त्यात मुंबई आणि शहरी भागाला काहीच मिळालं नसल्याची टीका त्यांनी केली। हक्काची घरं, संविधानाचा अपमान, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल, महालक्ष्मी रेसकोर्स अशा अनेक विषयांवरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले। हे सगळं आता चिरफाट ह्या गाजर बजेटची जनताच करत आहे। कारण एवढे वर्ष 2 वर्ष सत्तेत असताना ना कधी बहिणी आठवल्या ना कधी शेतकरी आठवले। हेच भाजप आहे जे केंद्रात जे शेतकरी मोर्चा घेऊन चाललेले, दिल्लीत मोर्चा घेऊन चाललेले, त्यांना अतिरेकी बोलले, त्यांना त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे। आज तुम्ही मला सांगा, एक तर 100 अटी शर्ती लावलेल्या आहेत, मग ते मिळालं तर मिळालं, 1,500 रुपयामध्ये काय कोणाचं भागणार आहे? आता महागाई जी ह्या सरकारनी भाजप सरकारनी वाढवून ठेवलेली आहे, ती महागाई 1,500 रुपयात कोणाला काही परवडणार आहे का? केलेलं आहे भाडं कमी करण्याचं कारण काय? दुसरं म्हणजे तिथे जे रेस्टॉरंट्स आहेत ते नक्की आता भाडं जे गेले 10 वर्ष होते ते भाडं भरत होते महानगरपालिकेकडे नाही। दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न म्हणजे आज पण हाच प्रश्न उपस्थित होतो की वरती आमच्या दबावामुळे काही कन्स्ट्रक्शन करणार नाही असं कॅबिनेटने जरी मान्य केलं असेल तरी अंडरग्राऊंड तुम्ही कार पार्क करणार आहेत की नाही ह्याची स्पष्टता येऊ द्या। चौथी गोष्ट म्हणजे थीम पार्कची कोणालाच गरज नाही, कोणाला एसएल वर्ल्ड वर्लीमध्ये नकोय, लँडस्केपिंग करून पाहिजे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे आमचे साधारणपणे 250-300 लोक राहतात, 350 लोक राहतात आणि आम्ही मग सुनील जी असतील, मी असेल, सचिन जी असेल, आम्ही आमच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांना नेहमी वेगळ्या वेगळ्या सुविधा देत आलेलो आहे। मग कधी पाण्याचं असेल, कधी काय असेल, त्यांना तुम्ही कुठे नेणार? ते सगळे तिथेच रेसकोर्सवर काम करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।